हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला निकॉन Z6 III हा मी का घेतला असेल, काय फीचर बघून मी हा घेतला आहे त्याच्यावर थोडीशी माहिती सांगणार आहे. निकॉनचा Z6 III हा मेन म्हणजे घेण्याचं कारण म्हणजे Z6 आणि Z2 मध्ये जे फोकसिंगचे जे प्रॉब्लेम यायचे त्याच्यामध्ये बिलकुलही मायनर आहे, पण बिलकुल ही प्रॉब्लेमच नाही. आणि जे फोकसिंग जी क्वालिटी याच्यामध्ये जी भेटते ती प्रॉपरच भेटते. ह्याच्यामध्ये जी बॉडी आहे Z6 आणि Z2 पेक्षा थोडीशी मोठी बॉडी आहे आणि थोडीशी हलकी वेट बॉडीला काहीच नाहीये. आणि तिसरं मेन म्हणजे ह्याचे जे पिक्चर क्वालिटी जर सगळ्यांना माहितीच आहे, निकॉनचे जे कलर जे भेटतात ते एक नंबर आहे. आणि तिसरं मेन निकॉननी जे कॅमेरा चेंज आहे फ्लिप स्क्रीन, जे निकॉनने आजपर्यंत कुठल्याच कॅमेरे दिलेलं नव्हतं, पण आता फर्स्ट टाइम त्यांनी निकॉन मध्ये Z6 मध्ये आणलाय. तर त्याचा एक लय भारी फायदा होणार आहे. ते शूट करताना पहिले जो प्रॉब्लेम यायचे पण ते आता प्रॉब्लेम येणार नाही. आणि अजून एक असा एक प्रॉब्लेम यायचा, जे रबर आहेत आपण जे चार्जिंगचे पोर्ट्स आहेत, माईकचे पोर्ट एकदा काढले की ते बसत नाही परत. पण निकॉनने यावेळेस ते पण हे केले आहे. आता आपण एकदा काढले तरी आपण ते लावू शकतो. त्याची प्रॉपर बिल्ड क्वालिटी खूप चांगली बनवली आहे. कॅमेरा काही गरम होत नाहीये, काहीच होत नाही. फोकसिंग ओके. याच्यामध्ये फोकसिंगचे दोन फीचर्स हे C1 आणि C2 हे दोन नवीन फीचर्स ऍड केले आहेत. मी ह्यावर बेबी शूट केले आहे. तर बेबी शूट साठी ते स्किन सॉफ्टनिंग जो फीचर हे ऍड केलेला आहे तो एक खूप भारी आहे. बेबी शूट साठी हा खूप फायदेशीर होतो. एडिटिंग मध्ये जो प्रॉब्लेम एडिटिंग मध्ये येतो, एडिटिंगचे जे टाइम वाचतो त्याच्यामुळे त्याचा तो फायदा खूप भारी आहे स्किन सॉफ्टनिंगचा. मी Z6 III वर आता बेबी शूट केलेला आहे. बेबी शूटचे रिझल्ट बी तुम्हाला मी शेअर करतो. रिझल्ट ही खूप भारी आहे. फोकसिंग मध्ये कुठेच प्रॉब्लेम आलेला नाहीये. आणि बॉडी ही हायब्रिड असल्यामुळे फोटो आणि व्हिडिओ साठी तर खूपच चांगले आहे. तर तुम्ही याचे फोटोज तुम्हाला बेबी शूटचे शेअर करतो.